विथ द न्यू पॉइंट. लास्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितले आणि काय बघितलेलं होतं तर थोडे एक्झाम्पल्स बघितलेले होते. आता आपण काय डिस्कस करायचं आहे तर केमिकल प्रॉपर्टीज. काय डिस्कस करायचं आहे? केमिकल प्रॉपर्टीज. आता कोणाचे केमिकल प्रॉपर्टीज? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. सी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड हे उलट आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये. प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये आपण काय बघतो की अल्किल हॅलाइड आपण कोणाकोणापासून बनवू शकतो. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये आपण काय बघतो की अल्किल हॅलाइड्स पासून काय काय बनवू शकतो. तर इथं टोटल 4 रिएक्शन आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. पहिली बघणार आहे, सगळ्यात पहिला आपण बघणार आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिली रिएक्शन आपण कोणती बघणार आहे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. यामध्ये सब रिएक्शन्स खूप सारे आहेत पण कॉन्सेप्ट एकच आहे, सब रिएक्शन्स. सब रिएक्शन्स म्हणजे रिएजंट चेंज होते. काय चेंज होते? आणि रिएजंट चेंज झाल्यामुळे प्रोडक्ट पण काय होणार आहे? चेंज. सो इथं काय येणार आहे तर नेक्स्ट वन इज न्यूक्लियोफिलिक substitution reaction. So when we are dealing with nucleophilic substitution reaction, सगळ्यात पहिला बघूया नाही पहिला स्टँडर्ड रिएक्शन बघूया. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन काय असते? स्टँडर्ड रिएक्शन बघा, एखादा अल्किल हॅलाइड आहे. कोण आहे? कोण आहे? अल्किल हॅलाइड. त्या अल्किल हॅलाइडला तुम्ही कशाबरोबर ट्रीट केला? न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल कसा असतो सांगा? नेगेटिव्हली चार्ज्ड किंवा असा ज्याच्याकडे न्यूट्रल आहे पण त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. न्यूट्रल आहे पण हु इज न्यूक्लियोफाइल? न्यूक्लियोफाइल एक तर नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज आहे किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ. ठीक. सो इथं म्हणजे we are treating alkyl halide with nucleophile under suitable condition. Under what? Under what? Suitable condition, because every time nucleophile is going to change. We are going to use different nucleophile. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये आपण काय बघितला? जो C-X बॉन्ड आहे तो पोलार आहे नेचर मध्ये. कसा आहे नेचर मध्ये? कारण हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे मग त्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहे तर जास्त. मग हा जर इथं शिफ्ट, हे दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर ह्याच्याकडे शिफ्ट झाले तर ह्यावरती मायनस चार्ज येतो आणि ह्यावरती प्लस चार्ज येतो. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे न्यूक्लियोफाइलला न्यूक्लियोफाइल रिप्लेस करणार. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे न्यूक्लियोफाइल काय करणार आहे? रिप्लेस. म्हणजे हॅलोजनला न्यूक्लियोफाइल नेगेटिव्हली चार्ज जो काय असेल तो रिप्लेस करणार आहे. मग आपल्याला रिएक्शन मिळताना काय मिळणार आहे? R-NU प्लस काय येणार आहे तर X मायनस. ठीक आहे. आता हा न्यूक्लियोफाइल कोण कोण असू शकतो? हा न्यूक्लियोफाइल कोण कोण असू शकतो? तर हा न्यूक्लियोफाइल OH असू शकतो, CN असू शकतो, NC असू शकतो, NO2 असू शकतो, ONO असू शकतो, OR असू शकतो, OC डबल बॉन्ड O काय असू शकतो? R किंवा NH2 हा तुमचा न्यूक्लियोफाइल असू शकतो. आणि न्यूक्लियोफाइल चेंज झाला तर प्रोडक्ट पण काय होणार आहे? चेंज. न्यूक्लियोफाइल चेंज झाला तर हे बघा न्यूक्लियोफाइल आहे म्हणजे इथं OH आहे म्हणून इथं OH येणार आहे, मग अल्कोहोल फॉर्म होणार. मग इथं सायनाइड आला तर अल्किल सायनाइड फॉर्म होणार. NC आला तर अल्किल आयसोसायनाइड फॉर्म होणार. नायट्रो ग्रुप आला तर नायट्रो अल्केन फॉर्म होणार. ONO आला तर अल्किल नायट्राइल फॉर्म होणार. त्यानंतर OR आला तर इथर फॉर्म होणार.
OC डबल बॉन्ड O आला तर इस्टर फॉर्म होणार आणि NH2 आला तर अमाइन फॉर्म होणार. आता ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला काय ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी इथं जेव्हा हा शिफ्ट होणार आहे कार्बन वरती प्लस चार्ज डेव्हलप होणार ना, म्हणजे कार्बन कसा चार्ज असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज. पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे तो कार्बोकेटायन आहे. काय तो मग त्याप्रमाणे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये टर्शरी कार्बोकेटायन हा हायली रिएक्टिव्ह असतो, म्हणजे त्याची रिएक्शन पटकन होत असते, त्याचं ब्रेकिंग पटकन होत असते कम्पेअर्ड टू सेकंडरी कार्बोकेटायन, कम्पेअर्ड टू प्रायमरी कार्बोकेटायन, कम्पेअर्ड टू हे मिथाइल ग्रुप. ऍक्च्युली मिथाइल ग्रुप पण प्रायमरीच कन्सिडर केला जातो. मिथाइल ग्रुप पण प्रायमरी. इथे एक लक्ष घ्या की जेव्हा कधी आपण अल्कोहोलिक कंडिशन यूज करणार, सॉल्व्हंट काय यूज करणार आहे अल्कोहोलिक, काय यूज करणार आहे सॉल्व्हंट, आणि जर तो काय असेल टर्शरी कार्बन असेल, काय असेल तर मोस्टली एलिमिनेशन फॉलो होते. मोस्टली काय फॉलो होते, मोस्टली कोण फॉलो होते एलिमिनेशन. मोस्टली कोण फॉलो होते, मोस्टली कोण फॉलो होते एलिमिनेशन. समजतं मी काय सांगते, नोट डाऊन करा, लिहून घ्या सगळं. हेडिंग टाका केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. सो फर्स्ट बघा OH होतं ना न्यूक्लियोफाइल, त्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये पहिला टाकूया बाय द ऍक्शन ऑफ aqueous KOH or aqueous NaOH. जे काय आपण वापरतोय ते aqueous वापरतोय. काय वापरतोय aqueous KOH किंवा aqueous NaOH. अल्कोहोलिक नाही. जर तुम्ही तर अल्कोहोलिक घेतला तर एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे सबस्टिट्यूशन जेव्हा तुम्ही करताय त्यावेळी aqueous KOH किंवा aqueous NaOH. इथं काय होणार आहे फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल होते. काय होते, काय होते बाळांनो, फॉर्मेशन ऑफ काय होते अल्कोहोल. बाय ऍक्शन ऑफ aqueous KOH और aqueous NaOH तुम्हाला काय फॉर्म होत तर अल्कोहोल. कसं बघूया कसं फॉर्म होतं अल्कोहोल. When an alkyl halide is treated with aqueous KOH and we boil it, काय करतो आपण त्याला बॉईल करतो. हे बघा हा हॅलाइड मायनस आहे आणि हा OH काय आहे तर मायनस. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनला मायनसला काय रिप्लेस होत आहे, मग इथं मिळताना काय मिळणार आहे R-OH प्लस काय येणार आहे तर KX, म्हणजे हा काय येणार आहे तर अल्कोहोल. काय येणार आहे समजलं अल्कोहोल कसं बनलं. या समजू इथे बघा एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस aqueous NaOH सोडियम हायड्रोक्साइड, त्याला काय केलं बॉईल. हा मायनस असतो आणि हा पण काय असतो मायनस. मायनसला काय रिप्लेस होत आहे मायनस, मायनसला मायनस रिप्लेस झाला तर CH3 CH2OH प्लस काय येणार आहे तर NaBr. ह्याचं नाव काय सांगा इथाइल अल्कोहोल. काय नाव आहे याचं, काय नाव आहे याचं इथाइल अल्कोहोल. पुढं नेक्स्ट एक्झाम्पल बघू. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं Cl घेऊया. ह्याचं नाव काय आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. काय आहे आयसोप्रोपिल क्लोराइडला आपण काय म्हणतो 2-क्लोरोप्रोपेन. काय म्हणतो फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड, सेकंड कार्बनला क्लोरीन आहे. ह्याला परत कोण पण चालते aqueous KOH पण चालते किंवा aqueous NaOH पण चालते. त्याला बॉईल केलं तर इथं काय येणार आहे
क्लोरीनच्या जागी काय येणार आहे तर OH आणि OH च्या जागी काय येणार आहे तर क्लोरीन. सो इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे तर OH. हे काय आहे तर आयसोप्रोपिल अल्को. काय आहे काय आहे आइसोप्रोपाइल. समझ में आ रहा है यस और नो. हे बघा बाय ऍक्शन ऑफ ऍक्वस KOH और ऍक्वस NaOH आपण काय करतो अल्कोहोल फॉर्म करतो. अल्किल हॅलाइडला ऍक्वस KOH किंवा NaOH बरोबर ट्रीट केलं तर हॅलाइडचं OH हॅलाइड बरोबर OH काय होतं रिप्लेस. ही एक मेथड आहे फॉर्मेशन. अजून एक आपण बघतो नेक्स्ट मेथड मध्ये बघा बाय दी ऍक्शन ऑफ मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे ओलसर. मॉइस्ट म्हणजे ओलसर ज्यानं वॉटर आहे त्यामध्ये. सो बाय द ऍक्शन ऑफ मॉइस्ट Ag2O. ऍक्च्युली मला मॉइस्ट Ag2 नाही पाहिजे Ag2O नाही पाहिजे मला पाहिजे AgOH. काय पाहिजे पण हा AgOH काय असतो बाळांनो अनस्टेबल. मग AgOH अनस्टेबल आहे तर मला कसं बनवायला पाहिजे त्याला इन सिटू. इन सिटू म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड. मग त्याला फ्रेशली कसं बनवतो Ag2O ला कशाबरोबर रिॲक्ट करतो H2O. आपल्याला मिळताना काय मिळतंय AgOH. आपल्याला पाहिजे AgOH. दिस इज ऑल्सो अ मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. मॉइस्ट Ag2O जरी तुम्ही घेतला तर तुम्हाला फॉर्मेशन ऑफ काय मिळतंय फॉर्मेशन ऑफ काय मिळतंय समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ यस और नो. ठीक है. सो परत तुम्ही अल्किल हॅलाइड घेतला त्याला AgOH बरोबर ट्रीट केला मे बी द बॅलन्सिंग मुळे 2AgOH फॉर्म होतोय म्हणून काय 2AgOH घ्यायची गरज एकच AgOH घ्यायचं सिल्वर हायड्रॉक्साइड. पण हा AgOH कसा होता अनस्टेबल होता. इन सिटू बनवलेला कोणापासून बनवलेला Ag2O प्लस H2O आणि काय केलं तर हीट. सो हॅलाइड आहे हॅलाइडच्या जागे OH आणि OH च्या जागे हॅलाइड. सो इथं काय येणार आहे R-OH प्लस इथं काय येणार आहे AgX. R-OH प्लस म्हणजे काय फॉर्म झाला हा बाळांनो अल्कोहोल. आणि हा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. सिल्वर हॅलाइड्स काय म्हणून फॉर्म होतात म्हणजे तुम्ही सेपरेट करू शकता इझिली अल्कोहोल्स. फिल्टर पेपरवरनं पास करायचं जे काही प्रेसिपिटेट आहे ते वरती राहणार आणि जे फिल्टरेट आहे ते खाली येणार. समजते का येस ऑर नो. ठीक. आता परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस AgOH एरो वरतीला Ag2O प्लस काय येणार आहे तर H2O. मग Br च्या जागे OH आणि OH च्या जागे Br. Br च्या जागे आणि OH च्या जागे Br. मग इथं काय येणार आहे CH3 CH2 डॅश काय आहे तर OH प्लस काय येणार आहे तर AgBr. म्हणजे याचं नाव काय आहे सांगा इथाइल अल्कोहोल. काय नाव आहे आणि हा बाय प्रोडक्ट काय असणार आहे AgBr. काय असणार आहे बाय प्रोडक्ट AgBr. नाउ वन थिंग इज हियर की द अल्कोहोल ऑब्टेन्ड by this method, the alcohol obtained by this method produces good yield. म्हणजे ह्या मेथडनं जो अल्कोहोल मिळणार आहे तो चांगल्या यील्डचा असणार आहे. या मेथडनं जो अल्कोहोल मिळणार आहे तो चांगला यील्ड म्हणजे काय बघा हा. आता तुम्ही ह्या मेथडनं पण तुम्ही अल्कोहोल बनवला येस ऑर नो. ठीक आहे. सगळ्या रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला 60% अल्कोहोल मिळते. किती पर्सेंट अल्कोहोल मिळते
जेवढं तुम्ही रिएक्टंट यूज केलाय त्याच्या प्रपोर्शन मध्ये 100% अल्किल हॅलाइड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला अल्कोहोल किती मिळाला 60%. पण ही मेथड जेव्हा तुम्ही यूज करताय त्यावेळी तुम्हाला अल्कोहोल 90% मिळेल. काय मिळेल? यील्ड वाढली. काय वाढली? यील्ड. विचारलं which of the following reagent produces a good yield of alcohol? Moist Ag2O. Which of the following reagent produces a good yield of alcohol? Moist Ag2O. समजतंय का? Yes or no? Yes or no? लिहून घ्या. हेडिंग टाका. By action of aqueous KOH or aqueous NaOH, formation of alcohol. Formation of काय आहे? The next reagent we are going to use is the by action of KCN. By the action of KCN, potassium cyanide. कोणाचं ऍक्शन? पोटॅशियम सायनाइड. पण हा ऍक्शन ऑफ पोटॅशियम सायनाइड, पण हा पोटॅशियम सायनाइड कसा आहे सांगा? अल्कोहोलिक केसीएन आहे. कसा आहे? अल्कोहोलिक केसीएन. साइड बाय साइड मी तुम्हाला अजून एक दाखवते. नेक्स्ट बी मध्ये बघूया. बाय the action of alcoholic AgCN. एक आहे बाय ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक केसीएन आणि दुसरा आहे बाय ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक AgCN. सीएन दोघांमध्ये आहे, पण ना हे एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइलची कंडिशन म्हणतो. कसली न्यूक्लियोफाइल म्हणतो? एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. कार्बन नायट्रोजन, इथं पण कार्बन आणि काय आहे? नायट्रोजन. पण त्याबद्दल आयन चेंज झाला. पोटॅशियम आयन कॅटायन एनायन फॉर्म होते. आयोनिक कंपाऊंड आहे हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, कारण इथं सिल्वर आणि सायनाइड मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते. मग यामुळे काय होतं की लोन पेअर देणारा चेंज होतो. कोण देणारा चेंज होतो? हा. आता असे न्यूक्लियोफाइल की ज्याच्याकडे दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर काय करू शकतात? डोनेट करू शकतात. पण डोनेट करताना कोणतरी एकच करते, त्याला आपण कसले न्यूक्लियोफाइल म्हणतो? एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. कसले न्यूक्लियोफाइल्स म्हणतो? एम्बिडेंटेड न्यूक्लियोफाइल. इथं बघा, हा सायनाइड आहे आणि हा पण आयसोसायनाइड आहे. हा सायनाइड आयसोसायनाइड का चेंज झाला सांगा? कारण ह्या केसमध्ये कार्बन लोन पेअर देत होता आणि ह्या केसमध्ये नायट्रोजन. हा नायट्रो आणि हा नायट्रिटो का झाला? ह्या केसमध्ये नायट्रोजन देत होता आणि ह्या केसमध्ये ऑक्सिजन. समजते का? दोघांचं सेमच आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, दोघांकडे सेम आयटम आहे, पण लोन पेअर डोनर काय झाला? चेंज. काय चेंज झाला? तर कंपाऊंड पण काय होणार? चेंज. चेंज. Action of alcoholic cation ला बघा. When an alkyl halide is treated with alcoholic KCN. When an alkyl halide is treated with alcoholic KCN. KCN जेव्हा असतो पोटॅशियम सायनाइड आयोनिक बॉन्ड असतो, त्यावेळी कार्बन इझिली काय करू शकतो? तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊ. त्यामुळे हॅलोजनच्या जागे सायनाइड आणि सायनाइडच्या जागे हॅलोजन. एरो वरती काय लिहायचं? हीट. सो इथं काय येणार आहे तर R-C ट्रिपल बॉन्ड N प्लस काय बाहेर पडणार आहे तर KX आणि आपल्याला इथं काय मिळणार आहे तर अल्किल सायनाइड. काय म्हणणार आहे? आणि या अल्किल सायनाइडचं नाव काय आहे तर आयुपेसिनिम अल्केन नायट्राइल. काय नाव आहे त्याचं? अल्केन नायट्राइल. समजून घ्या मी काय सांगतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बिकॉज पोटॅशियम सायनाइड मध्ये पोटॅशियम आणि सायनाइड हे प्युअरली आयोनिक असतात. प्युअरली आयोनिक म्हणजे समजतंय? कॅटायन आणि एनायन फॉर्म करणारे. त्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होऊ शकतो? ब्रेक. आणि कार्बन काय करू शकतो? स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो. पण ह्याचं एक्झाम्पल एखादं बघा. CH3 CH2 सिंगल बॉन्ड काय आहे तर Br.
प्लस काय येणार आहे तर अल्कोहोलिक. काय अल्कोहोलिक? अल्कोहोलिक KCN. ह्याला काय करायचं? हिट. काय करायचं ह्याला? हिट. मग Br च्या जागी काय येणार आहे? सायनाइड. आणि सायनाइडच्या जागी काय येणार आहे तर Br. सो इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3CH2CN. CH3CH2CN. ह्याचं नाव काय झालं सांगा? किती कार्बन आहे तिथं? 2. तर हे बघा, कॉमन नेम इथिल सायनाइड आहे याचं. कॉमन नेम काय आहे? पण IUPAC नेमिंगला सायनाइडचा कार्बन पण काउंट करायचा. IUPAC नेमिंगला सायनाइडचा कार्बन पण काउंट करायचा. म्हणजे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा, ह्याचं नाव काय येणार आहे सांगा? ह्याचं नाव वन काय नाही, प्रोपेन नायट्राइल. कारण सायनाइडचे कायम टर्मिनल एंडलाच असतात. सायनाइडचे कायम कोणत्या एंडला असतात? सायनाइडचे कायम कोणत्या एंडला असतात? टर्मिनल. समझ में आ रहा है? येस और नो? आता मी एक एक्झाम्पल दिलाय, अजून एक एक्झाम्पल तुम्ही लिहायचं. मिथिल सायनाइड घ्या, इथिल घेतलाय, एन प्रोपिल सायनाइड घ्या, एन ब्युटिल अल्किल हॅलाइड घ्या, कोणता पण अल्किल हॅलाइड घ्या. मी एक एक्झाम्पल दिलाय, अजून एक एक्झाम्पल तुम्ही लिहायचंय. समझ में आ रहा है? येस और नो? प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. आता इथं बघा, हा AgCN आहे ना, सिल्वर आणि कार्बन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे. कसलं बॉन्डिंग आहे? त्यामुळे जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार आहे तेव्हा कार्बन इझिली लोन पेअर इलेक्ट्रॉन देऊ शकत, नायट्रोजन देऊ शकतो. कोण देऊ शकतो? मग इथं रिॲक्शन होताना काय होतंय की जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइडला अल्कोहोलिक AgCN बरोबर ट्रीट करताय, कोणाबरोबर ट्रीट करताय? अल्कोहोलिक AgCN बरोबर. बघा तिथं अल्कोहोलिक काय होता? KCN. इथं अल्कोहोलिक काय आहे? तिथं अल्कोहोलिक काय होता? KCN. इथं अल्कोहोलिक काय आहे? AgCN. तर हॅलाइडच्या जागे आयसोसायनाइड म्हणजे नायट्रोजन लोन पेअर देतो. इथं कोण लोन पेअर देतं? म्हणजे इथं फॉर्म होता ना RN ट्रिपल बॉन्ड C, त्यातला एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड असतो. काय असतो? एक बॉन्ड. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड जो असतो तो आपण कशाने दाखवतो? थोडंसं एरो दाखवतो त्यावरती. मग हा कोण फॉर्म झाला? बाय प्रोडक्ट काय असणार आहे? AgX. बाय प्रोडक्ट काय असणार आहे? आणि हा कोण आहे सांगा? अल्किल आयसोसायनाइड. काय? अल्किल आयसोसायनाइड. हा कोण होता? सायनाइड, कारण कार्बन जॉईन झाला. हा कोण जॉईन झाला? नायट्रोजन, म्हणून आयसोसायनाइड. ह्याचं IUPAC नेमिंग वगैरे आपण काही जास्त बघत नाही. काय ह्याचं IUPAC नेमिंग कडे लक्षात ठेवायचं. काय सो CH3 परत Br प्लस अल्कोहोलिक काय घेतला? AgCN. Ag आणि C मधला बॉन्ड कोव्हॅलेंट आहे, इझिली बॉन्ड ब्रेक होणार. त्यामुळे नायट्रोजन स्वतःचं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? बॉन्ड पेअर मध्ये. ठीक आहे. आणि अल्कोहोलिक असतात, सो इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3N ट्रिपल बॉन्ड C, त्यातला एक बॉन्ड काय असणार आहे तर कोऑर्डिनेटेड. एक बॉन्ड कसा असतो? प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे तर AgPr. सो याचं नाव काय येणार आहे तर मिथाइल आयसोसायनाइड. काय मिळणार आहे? मिथाइल आयसोसायनाइड. हे रिएजंट्स पाठवायला पाहिजे. हे रिएजंट्स किती झाले? एक झालं ऍक्वस KOH, एक झालं ऍक्वस NaOH, एक झालं Ag2O म्हणजे AgOH, अल्कोहोलिक KCN, अल्कोहोलिक AgCN, अजून असे 5 आहेत. हे का पाठवायला पाहिजे आताच रिएक्शन समजल्या? नंबर ऑफ रिएक्शन्स पुढे काय होत जाणार आहेत? वाढत जाणार आहेत. सो आजचा काम आज केला तर ओके, नाही केला तर मग बघू. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस अल्कोहोलिक काय आहे तर AgCN हीट. मग काय होणार आहे? क्लोरीनच्या जागे आयसोसायनाइड आणि आयसोसायनाइडच्या जागे क्लोरीन. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N ट्रिपल बॉन्ड C, यातला एक बॉन्ड कोऑर्डिनेटेड. ह्याचं नाव काय आहे सांगा? ह्याचं नाव आहे इथिल आयसोसायनाइड. काय नाव आहे? काय नाव आहे? समझ में आ रहा है? लिहून घ्या रिएक्शन. ओके. नाउ नेक्स्ट
ABCD बघितलं ना आपण, ABCD बघितलं ना, ठीक आहे. आता E, ऍक्शन ऑफ पोटॅशियम नायट्रेट, ऍक्शन ऑफ पोटॅशियम नायट्राइट, हा KNO2, पोटॅशियम नायट्रेट. आणि नेक्स्ट वन इज ऍक्शन ऑफ सिल्वर नायट्रेट. परत काय, KNO2, AgNO2, NO2 आहे. पण इथं पण नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो, ऑक्सिजन पण लोन पेअर देऊ शकतो. त्यामुळे प्रोडक्ट फॉर्म होताना कोण फॉर्म होणार? When an alkyl halide is treated with alcoholic potassium nitrate, त्यावेळी ऑक्सिजन लोन पेअर देतो. कोण लोन पेअर देतो? ऑक्सिजन, KNO2. हा असा स्ट्रक्चर असतो. N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O काय असतं? मायनस. तर हा ऑक्सिजन लोन पेअर देतो. सो इथं फॉर्म होताना काय येतंय? R-ON डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे तर KX. ह्याचं नाव काय सांगा? अल्किल नायट्राइट. काय नाव आहे याचं? अल्किल नायट्रेट. काय नाव आहे याचं? अल्किल नायट्रेट. काय नाव आहे याचं? अल्किल नायट्रेट. समजतंय का? येस ऑर नो? पोटॅशियम नायट्राइट असेल, कोण असेल तर कोण लोन पेअर देणार? ऑक्सिजन. कोण देणार? ऑक्सिजन. आणि फॉर्म काय होणार? अल्किल नायट्रेट. सो इथं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस अल्कोहोलिक KNO2, त्याला काय केलं? हीट. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2 ON डबल बॉन्ड O प्लस काय येणार आहे तर KBr. ह्याचं नाव काय असणार आहे? इथाइल नायट्राइट. काय नाव असणार आहे? समझ में आ रहा है? हा जो ग्रुप आहे, ऑक्सिजन जेव्हा लोन पेअर देतो आणि बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो ऑक्सिजन, अल्किल ग्रुपला कोण जॉईन होतं? NO2 मधला. अल्किल ग्रुप मध्ये NO2 मधला कोण जॉईन होतो? तर काय फॉर्म होत आहे? अल्किल नायट्राइट्स. कोण फॉर्म होत आहे? नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH3 प्लस अल्कोहोलिक KNO2 हीट. इथं बघा, इथं क्लोरीन घेते, आयसोप्रोपिल घेऊया. कोण आहे हा? आयसोप्रोपिल क्लोराइड. कोण आहे? काय होणार आहे वेगळं रे? क्लोरीनच्या जागी फक्त कोण जॉईन होणार आहे? ONO. कोण जॉईन होणार आहे? म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 ON. ह्याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल नायट्राइट. काय नाव येणार आहे? बाळांनो? काय नाव येणार आहे? आयसोप्रोपिल नायट्राइट. काय नाव येणार आहे? आयसोप्रोपिल. काय होणार आहे? आयसोप्रोपिल. समझ में आ रहा है? येस और नो? आता ऍक्शन ऑफ AgNO2. AgNO2 मध्ये पण असंच असतो. हा N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय असतं? मायनस, पण नायट्रोजन वरती चार्ज प्लस असतं आणि एक लोन पेअर असतं. काय असतं? लोन पेअर. आता जेव्हा AgNO2 घेतो की नाही, तेव्हा नायट्रोजन लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट करतो. कोण करतो? आणि NO2 जॉईन होतं. NO2 म्हणजे नायट्रो ग्रुप. NO2 ग्रुप म्हणजे, आणि ONO ग्रुप जॉईन झाला म्हणजे नायट्राइट ग्रुप. कसला ग्रुप? ओके. इथं परत, when an alkyl halide is treated with alcoholic AgNO2, सो इथं काय येणार आहे तर R-NO2 प्लस AgX. आता
ह्याचं जेव्हा नायट्रो ग्रुप येते ना, ह्याचं कॉमन नेमिंग नसतंय, ह्याचं फक्त आणि फक्त आयुपीएसी नेमिंग असते. कसले नेमिंग असते? इट इज हॅव्हिंग ओनली आयुपीएसी नेमिंग. सो याचं नाव काय आहे तर नायट्रो अल्केन. काय नाव आहे? आणि बाळांनो, हा ना तुमच्या स्टेट बोर्डच्या पेपरमध्ये सेक्शन ए आहे ना, सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 2 असतं, क्वेश्चन 2. 1 मार्क इच, व्हेरी शॉर्ट आन्सर्स. त्यामध्ये कायम विचारलंय ह्याच्याबद्दल प्रश्न, की जर तुम्हाला नायट्रो अल्केन बनवायचं असेल तर कोणता रिएजंट वापरणार? जर तुम्ही AgNO2 रिएजंट वापरताय तर अल्किल हॅलाइड पासून काय मिळणार? नायट्रो अल्केन. खूपदा ह्याच्याबद्दलच प्रश्न आलाय, खूपदा. यावेळी पण ह्यावरच चाललेला प्रश्न. सो लक्षात ठेवा हा वाला. सेक्शन ए, very short answers. Section A. So when an alkyl halide is treated with alcoholic AgNO2, nitroalkane is obtained. What is obtained? Nitroalkane. So इथं परत CH3 single bond CH2 single bond Br plus alcoholic AgNO2, alcoholic AgNO2. बरं, हा मायनस असणार आहे आणि हा पण काय असणार आहे? मायनस. नायट्रोजन लोन पेअर डोनेट करतं. ब्रोमीनच्या जागे NO2 आणि NOच्या जागे ब्रोमीनच्या जागे NO2 आणि NOच्या जागे ब्रोमीन. सो इथं फॉर्म होताना काय होणार आहे आपल्याला? CH3. हे ॲरोवरती हिट लिहायचं विसरू नका काय, मी जरी विसरले असेल तर. CH3 CH2 इथं काय येणार आहे तर NO2 प्लस इथं काय येणार आहे तर AgBr. ह्याचं नाव काय आहे? 1 नायट्रो काय? येस, 1 नायट्रो 1 नायट्रो 1 नायट्रो इथेन. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ओके. नाउ नेक्स्ट, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं क्लोरीन घेऊया. ह्याचं नाव काय आहे? आयसोप्रोपिल काय आहे तर क्लोराईड. ह्याचं कॉमन नेमिंग पॉसिबल आहे. अल्किल क्लोराईडचं कॉमन नेमिंग पॉसिबल आहे. आयुपीसी नेमिंग काय असणार आहे याचं? 2 क्लोरोप्रोपेन. आयुपीसी नेमिंग काय असणार आहे? 2 क्लोरोप्रोपेन. ह्याला ट्रीट कशाबरोबर केलं? अल्कोहोलिक AgNO2. तर काय होणार आहे? तर काय होणार आहे? क्लोरीनच्या जागी कोण येणार आहे? NO2. हिट करा म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे? NO2 प्लस काय बाहेर पडणार आहे? AgBr. सो याचं नाव काय येणार आहे तर AgCl, सॉरी, AgCl. ह्याचं नाव काय असणार आहे? AgCl. ह्याचं नाव काय येणार आहे? 2 नायट्रोप्रोपेन. 2 समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस और नो? परत कंपॅरिझन का दिलं समजतंय तुम्हाला? लक्षात येऊ दे की पोटॅशियम नायट्राइट असेल तर अल्किल नायट्राइट फॉर्म होते आणि सिल्वर नायट्राइट असेल तर काय होते? नायट्रो अल्किल. काय फॉर्म होते? आलं लक्षात? लिहा रिएक्शन. चला, see the next. The next one is very important. Action of sodium alkoxide. Action of sodium. Action of sodium. Now who is sodium alkoxide? अल्किल ग्रुपला कोण जॉईन आहे तर ONA. आता ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोक्साइड ऑन अल्किल हॅलाइड्स ऑन काय फॉर्म करताय? फॉर्मेशन ऑफ इथर होते. काय होते? फॉर्मेशन ऑफ काय होते? फॉर्मेशन ऑफ काय होते? इथर. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. सर्टन पॉइंट्स यू हॅव टू अंडरस्टँड इन दिस ट्रिक. ओके. हा सोडियम अल्कोक्साइड बनलाय अल्कोहोल पासून. कसा बघा, जेव्हा तुम्ही अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला सोडियम मेटल बरोबर ट्रीट करताय. अल्कोहोलला कशाबरोबर ट्रीट करताय? सोडियम मेटल. So this is 2 times, this is 2 times. And we get what? 2 times R dash O dash Na. हा काय मिळणार आहे तर
सोडियम अल्क ऑक्साईड काय मिळणार आहे? सोडियम अल्क ऑक्साईड. आणि बाहेर काय पडणार आहे? H2. कोणत्या स्टेटमध्ये? Yes. So when an alcohol treated with sodium metal, it gives sodium alkoxide in presence of what? हायड्रोजन लिबरेट झाला. आता हा जो सोडियम अल्कोऑक्साइड आहे, जेव्हा तुम्ही अल्किल हॅलाइड घेताय आणि त्या अल्किल हॅलाइडला सोडियम अल्क ऑक्साईड बरोबर ट्रीट करा. ही मुद्दा म्हणून मी मिरर इमेज लिहिली आहे. मिरर इमेज म्हणजे काय सांगा? ह्याला मी उलट लिहिलंय. काय लिहिलंय? उलट. ऍक्च्युली काय आहे, तुम्हाला काय दिसलं की हा RO मायनस होता आणि H काय होता? प्लस. म्हणजे हा RO काय आहे? मायनस. म्हणजे हा जो ग्रुप आहे OR आहे, मायनस असणार आहे. आणि हा पण काय असणार आहे? मायनस. मग काय होत आहे? मायनसला काय रिप्लेस होत आहे? मायनस. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ना? इथं लक्ष द्या. निमिष इकडे लक्ष द्या. हॅलाइडला अल्कोऑक्साइड ग्रुप रिप्लेस होणार आहे. बरं, हा जो अल्कोऑक्साइड आहे हा कसा असणार आहे? का अल्कोहोलिक? कारण अल्कोहोल पासून बनवलाय. कोणापासून बनवलाय? बरं, ठीक आहे. मग इथं ह्याला हिट केलं काय होणार आहे? ROR प्लस बाहेर काय पडणार आहे? NaX. काय मिळाला सांगा? इथर. काय मिळाला? काय मिळाला? काय मिळाला? इथर. You can obtain both simple ether as well as mixed. सिंपल इथर म्हणजे दोन्ही अल्काइल ग्रुप काय आहेत? सेम. मिक्स इथर म्हणजे दोन्ही अल्काइल ग्रुप्स काय आहेत? वेगळे. पण आता मी 2-3 कंडिशन सांगते, हे लक्षात ठेवायचं. हा, सगळ्यात पहिला बघा, इथं जर तुम्ही CH3 सिंगल बॉन्ड Br घेतला आणि हा सोडियम मिथॉक्साइड घेतला, काय घेतला? सोडियम काय घेतला? सोडियम काय घेतला? मिथॉक्साइड. तर हा मायनस आणि हा पण मायनस. मायनसला काय रिप्लेस होतंय? तर मायनस. ह्याला हिट करा. सो इथं काय येणार आहे? CH3O काय येणार आहे? तर CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे सांगा? NaBr. हे दोन्ही मिथाइल ग्रुप आहे. ROR दोन्ही मिथाइल ग्रुप आहेत. ह्याला नाव काय असते? डायमिथाइल इथर. काय नाव आहे? काय नाव आहे? डायमिथाइल इथर. बरं, ठीक आहे. पुढे बघा, परत तुम्ही इथिल क्लोराइड घेतला. काय घेतला? इथिल क्लोराइड आणि सोडियम प्रोपिऑक्साइड घेतला. काय घेतला? सोडियम प्रोपॉक्साइड हीट. आणि हा कसा आहे सांगा? अल्कोहोलिक. कसा आहे? कसा आहे? अल्कोहोलिक. सो परत बघा, हा मायनस आहे आणि हा पण काय आहे? मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2O. पुढं काय? OCH2 CH2 CH3. OCH2 CH2 CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे? NaC. ह्याचं नाव काय सांगा? इथिल एन प्रोपिल इथर. काय नाव आहे? इथाइल एन प्रोपाइल इथर. काय नाव आहे? इथिल एन प्रोपिल इथर. समझ में आ रहा है क्या? येस और नो? येस और नो? येस और नो? आता अजून एक बघा, जर तुम्ही अल्किल हॅलाइड सेकंडरी किंवा टर्शरी घेतला तर तिथं एलिमिनेशन होत असते. काय होत असते? ड्यू टू अल्कोहोलिक कंडिशन. ड्यू टू इफ secondary or tertiary alkyl halide is used, if secondary or tertiary alkyl halide is used due to alcoholic condition, due to which condition? Due to alcoholic condition, it favors elimination. It favors elimination and formation
and formation of what takes place? Formation of alkene. Formation of alkene takes place. मग चालेल का रे? नाही, मला इथर पाहिजे होता म्हणून which is undesirable. which is आता मी काय सांगितल्याचं मिनिंग समजून घेऊया. जर मी टर्शरी अल्किल हॅलाइड वापरला, काय वापरला? टर्शरी अल्किल हॅलाइड, टर्शरी ब्युटिल क्लोराइड वापरला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सोडियम अल्कोऑक्साइड. मग कोण पण अल्कोहोलिक ऑक्साइड असू दे, हे अल्कोहोलिक कंडिशन आहे. म्हणजे हे तुम्ही सॉल्व्हेंट, हे ऍक्च्युअली सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह असते. ऍक्वस सोल्युशन म्हणजे अल्कोहोलिक सोल्युशन. ऍक्वस म्हणजे वॉटर असते, अल्कोहोलिक म्हणजे सॉल्व्हेंट काय असतं? अल्कोहोल. जेव्हा तुम्ही हा अल्कोहोलिक ह्याला ह्याच्याबरोबर काय करणार आहे? रिॲक्ट करणार आहे. हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे? तर बीटा. एलिमिनेशन होते. काय होते? सबस्टिट्यूशन होत नाही. सबस्टिट्यूशन म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं? क्लोरीनच्या जागे हा पूर्ण ग्रुप यायला पाहिजे होता, तसं होत नाही. एलिमिनेशन होते. काय होते? मग एलिमिनेशनला काय होणार आहे? अल्फा मधला हॅलोजन आणि बीटा मधला हायड्रोजन. अल्फा कार्बनचा आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन. हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे. सगळे बीटाच आहेत. सगळे ठीक. मग अल्फा ठीक आहे, हा अल्फा मधला हॅलोजन आणि बीटा मधला हायड्रोजन रिमूव्हला डबल बॉन्ड येणार आहेत. काय येणार आहेत? मग आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? हिट केल्यावरती हे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH3. ह्याला पण काय आहे? हा सिमेट्रिकलच आहे, बीटा आहे. ह्या बीटा मधला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड काय येणार आहे? तर CH2 प्लस. बाय प्रोडक्ट काय असणार आहे? हा Na प्लस असतो आणि हा OCH2 CH3 काय असतं? तर मायनस ना. सो हा Na प्लस, इथला क्लोरीन रिमूव्ह झाला काय? मग Na प्लस आणि क्लोरीन काय देणार आहे? तर NaCl. आणि हा CH3 CH2O मायनस, बीटा मधला काय रिमूव्ह झाला? H. बीटा मधला काय रिमूव्ह झाला? म्हणजे तुम्हाला बाय प्रोडक्ट अल्कोहोल आणि NaCl मिळणार. समजतंय? ह्याचं नाव काय सांगा? आयसोब्युटिलीन. परत एकदा स्टेटमेंट वाचा वरची. जर तुम्ही अल्किल हॅलाइड काय वापरला? सेकंडरी किंवा काय वापरला? सेकंडरी किंवा काय वापरला? टर्शरी. जर तुम्ही अल्किल हॅलाइड सेकंडरी किंवा टर्शरी वापरला, ड्यू टू अल्कोहोलिक कंडिशन, कशामुळे आली? सोडियम अल्कोऑक्साइडमुळे. कशामुळे आली? सोडियम अल्कोऑक्साइड. त्यामुळे एलिमिनेशन झालं. काय झाला? मग अल्फा आणि राहिलेले बीटा बाजूचे ऍडजसंट कार्बन. मग अल्फा, एका अल्फाचा, तर अल्फा तर एकच असते, त्याचा हॅलोजन रिमूव्ह झाला. कोणत्याही 3 बीटा मधला कोणत्या जरी एका बीटा मधून काय रिमूव्ह होणार आहे? हायड्रोजन. काय रिमूव्ह होणार आहे? मग तिथं इथला एक बॉन्ड आणि इथला एक बॉन्ड गेला म्हणून तर काय येणार आहे? एलिमिनेशन रिएक्शन. अल्किन मिळालं. त्यांनी काय म्हटलं? इट फेवर्स एलिमिनेशन अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन टेक्स प्लेस विच इज मग काय करायचं? उलट करायचं. अल्किल हॅलाइड कायम प्रायमरीच घ्यायचं. अल्किल हॅलाइड कायम काय घ्यायचा? तुम्हाला असा इथर पाहिजे की ज्यामध्ये टर्शरी किंवा सेकंडरी कार्बन आहे. कसला कार्बन आहे? मग त्या केस मध्ये काय करायचा? अल्किल हॅलाइड प्रायमरीच घ्यायचा. अल्किल हॅलाइड इथं बघा, हे उलट केलं मी. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. ह्याचं नाव काय सांगा? इथाइल ब्रोमाइड. काय नाव आहे ह्याचं? ह्याला ट्रीट कशाबरोबर करायचं? अल्कोहोलिक हावाला. टर्शरी ब्युटिल क्लोराइड. कोण आहे? उलट केलं मी. सॉरी चुकलं माझं. टर्शरी अल्कोऑक्साइड. O आणि इथं काय येणार आहे? तर Na. इथं काय होणार नाहीये. हा CH3 CH2 काय आहे? तर मायनस. हो ना? नाही. कोण मायनस असते रे? हॅलोजन मायनस असते. हा काय आहे? मायनस. आणि हा OCCH3 काय आहे? मायनस. इथं तुम्ही जो सॉल्व्हेंट आहे ना, तो सॉल्व्हेंट मधला अल्किल ग्रुप टर्शरी घेतलाय, त्याच्यावरती काय ऍक्शन होणार? तो आहे तसा सबस्टिट्यूट होणार. तो आहे तसा
मग इथं काय येणार आहे Br च्या जागे OCCH3 आणि CCH3 च्या जागे आलं लक्षात. म्हणजे इथं प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे हीट करून CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड O इथं काय येणार आहे CH3 CH3 CH3. ह्याचं नाव काय आहे अल्फाबेटिकली द्यायचं. ब्युटिल ग्रुप आहे हा म्हणून याचं नाव काय असणार आहे टर्शरी ब्युटिल. हा कोणता ग्रुप आहे इथिल. CH3CH2 म्हणजे कोणता ग्रुप आहे CH3CH2 म्हणजे कोणता ग्रुप आहे इथिल. सो टर्शरी ब्युटिल इथिल काय असणार आहे तर इथं टर्शरी ब्युटिल इथिल इथं. समजतं मी काय सांगितलं कॉन्सेप्ट लक्षात आली. मी म्हटलं तुम्हाला असं की तुम्ही जर अल्किल हॅलाइड टर्शरी घेतला तर तुम्हाला अल्किन मिळणार कारण अल्कोहोलिक कंडिशन आहे सोडियम अल्कोऑक्साईड बरोबरची. हा उलट करायचं तुमचा अल्किल हॅलाइड कायम काय घ्यायचा प्रायमरी. अल्कोऑक्साईड जो आहे तो काय घ्या सेकंडरी किंवा तेव्हा सबस्टिट्यूशनच होते तेव्हा काय होते सबस्टिट्यूशन. आता जर मला अरोमॅटिक इथर बनवायचंय काय बनवायचंय अरोमॅटिक इथर. अरोमॅटिक इथर म्हणजे कोण सांगा हा C6H5 इथं घ्या OCH3 हा अरोमॅटिक इथर आहे. ह्याचं नाव आहे एनिसोल. काय आहे ह्याचं नाव. जर मला एनिसोल बनवायचं आहे काय बनवायचं आहे तर मी अल्किल हॅलाइड घेणार कधीच आरिल हॅलाइड नाही घेणार. म्हणजे इथं कंपल्सरी अल्किल हॅलाइडच घ्यायचा. का तर जर तुम्ही आरिल हॅलाइड घेतला काय घेतला आरिल हॅलाइड इथं हॅलोजन आहे आणि हा हॅलोजन जो आहे हा लोन पेअर डोनेटिंग आहे. कसा आहे मग इथं जर लोन पेअर दिला तर इथं काय येणार आहे डबल बॉन्ड म्हणजे हा C डबल बॉन्ड X होणार. हा बॉन्ड इथं शिफ्ट आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार ना. मग इथं C डबल बॉन्ड X येणार. हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत. आरिल हॅलाइड्स मध्ये जो CX बॉन्ड असतो तो पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतो. कसला कॅरेक्टर दाखवतो कसा कॅरेक्टर दाखवतो पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. मग जर तो पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवत असेल तर त्याचा CX बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत. त्यामुळे तुम्ही आरिल हॅलाइड पासून इथर अरोमॅटिक इथर बनवू शकत. आरिल हॅलाइड पासून अरोमॅटिक इथर बनवू शकत नाही. हा उलट करायचं. काय उलट करायचं अल्किल हॅलाइड घ्यायचं काय घ्यायचं आणि दुसरं काय घ्यायचं सोडियम फिनॉक्साइड NaO C6 काय घ्यायचं तर H5. मग इथं X मायनस आहे आणि इथं पण काय आहे तर मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे ठीक अल्कोहोलिक कंडिशन. हॅलाइडला हा ग्रुप रिप्लेस होणार म्हणजे तुम्हाला RO काय मिळणार आहे तर RO काय मिळणार आहे असंच होणार ना. हा फक्त जाणार ना आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे NaX. काय मिळाला अरोमॅटिक इथर काय मिळाला. मग मला जर एनिसोल पाहिजे तर हा मी काय घेणार आहे अल्किल हॅलाइड. काय घेणार आहे अल्किल हॅलाइड म्हणजे हा काय घेणार मी CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस NaO C6H5 C6H5. बरं अल्कोहोलिक कंडिशन आहे. हा कोण आहे सांगा ह्याचं नाव काय आहे सांगा हा सोडियम फिनॉक्साइड. फिनिल ग्रुपला ओ फिनिल ग्रुपला सोडियम NaO जॉईन झाला ना त्याला म्हणतात सोडियम फिनॉक्साइड. जसं सोडियम अल्कोऑक्साइड असते तसं सोडियम काय असते तर फिनॉक्साइड असते. मग इथं काय येणार आहे परत हा O मायनस आहे आणि हा Br काय आहे तर मायनस. हा मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनसला काय रिप्लेस होणार आहे मायनस. मग हा Br च्या जागे हा पूर्ण ग्रुप येणार म्हणजे इथं काय येणार आहे CH3O C6 त्याचं नाव काय येणार आहे मिथिल फिनिल इथर. हे कॉमन नेम झालं. ह्याचा अजून एक कॉमन नेम काय आहे सांगा बोर्डवरती लिहिलंय मी एनिसोल.
मी परत एकदा सांगतेय की ज्यांचं हायड्रोकार्बन्स राहिले, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री राहिले, ते सगळे व्हिडिओज बघा. त्यामध्ये ही सगळी नावं शिकवलेली आहेत. त्यामध्ये ही सगळी नावं सांगितलेली आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये. बरं, तुम्ही म्हणणार मॅम मिरर इमेज घ्यायची गरज का होती? मिरर इमेज घ्यायची अशी गरज होती की मी काय करू शकते, इथला एक्स आणि इथला काय रिमूव्ह करू शकते, तर एक्स आणि काय रिमूव्ह करू शकते, एन एक्स आणि एन रिमूव्ह केलं की ते जॉईन होणार. आलं का लक्षात मी काय सांगितलं? येस ऑर नो? इथे बघा, हा बी आर आणि काय रिमूव्ह करायचा, एन आणि ह्याला दोघांना काय करून टाकायचा, जॉईन. मिरर इमेज का काढली मिरर इमेज? हा, इथं पण सेम. हे बघा, हा बी आर आहे ना, हा बी आर आणि इथला काय रिमूव्ह केला, एन दोघांना जॉईन करून टाक. परत इथं पण सेम आहे, एक्स आणि काय रिमूव्ह केला, एन बी आर आणि काय रिमूव्ह केला, एन जॉईन करून टाकलं. सीएल आणि काय रिमूव्ह केला, एन जॉईन करून टाकलं. आलं लक्षात? येस ऑर नो? लिहून घ्या. ऍक्शन ऑफ सोडियम अल्कॉक्साइड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.